पतधोरण आढाव्यात प्रमुख दर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयानुसार रेपो दर 6.5% कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मुख्य धोरण दरात कोणताही बदल केलेला नाही, असं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच स्थायी ठेव सुविधा दर 6.25% आणि सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर 6.75% कायम आहे. रिझर्व्ह बँकेनं 2024-25मध्ये GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ 7% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे किरकोळ महागाईचा दर वाढेल आणि 4.5% राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे. चलनवाढ किंवा महागाई काहीशी कमी झाली असून 2024मध्ये ती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं वृद्धीचा आलेख कायम ठेवला असून देशात मजबूत विकासदर आणि राजकोषीय शिस्त यांची स्थिती उत्तम असल्याचं दास यांनी म्हटलं आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल असं भाकीत असल्यानं खरीपाच्या पिकांना त्याचा फायदा होतो. ग्रामीण भागातली सध्या सातत्यपूर्ण असलेली मागणी यापुढेही तशीच राहील असा अंदाज असल्याचं ते म्हणाले. असंघटित क्षेत्रात सुधारणा होत असून गुंतवणुकीत वृद्धी होत आहे असंही त्यांनी सांगितलं.